आपलं शहर आता स्मार्ट होत आहे. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. 1:13 ATM ची चोरी झाली. 1:19 तुम्ही तिथे पोहोचलात. चोरी तुम्ही नाही केली, पण पैसे तुम्ही चोरले. छान होऊ दे इंटरव्ह्यू. अमर जगताप. डिम्पल, ऍक्च्युली मी घरी खोटं बोलून आलोय आई बाबांशी. त्यांना एकदा भेटून घे. वाट बघ. अकबर भाई, अरे क्यों झगड़ते हो तुम लोग? अम्मी माँ कसम बम्बई जाके इतना बड़ा आदमी होता ना. अरे चलो, क्या हुआ? पॉकेट मारा मेरा हरामी ने. एंथनी फ्रॉम गोवा, एक्टर. मैं अलग अलग बहुत कुछ कर सकता है. एग्जाम्पल? मैं राजकुमार का डायलॉग धर्मेंद्र की आवाज में बोल सकता है. रूम नहीं ना मेरे पास, मतलब मैं भी घर ढूंढ रहा है ना. आपण तिघांनी जर शेअर केलं तर तिघांचाही प्रश्न सुटू शकतो. पैसा का लफड़ा है, पैसा होना मांगता. तो क्या लास्ट चान्स लेते फिर? नाहीतर जाऊ तिघही आपापल्या मार्गी. मुंबई सारख्या गजबजलेल्या ठिकाणी चोरी करण्याचा प्रकार करणारी ही ती टोळी. मुंह का कपड़ा निकालो, कैसे समझ में आ गया हमने किया है? ही सगळी चूक माझी आहे. आय एम जेन्युइनली सॉरी. नहीं इट्स ओके. क्या इट्स ओके रे? नक्षत्र हे तिघं राहणार आहे. कैसे जाता वो? नक्षत्राला 3 भाऊ मिळाले. काय नक्षत्र? गुड प्रोग्रेस. चांगला आहे मुलगा. स्पीकरवर टाका बरे. पुढच्या 2 दिवसात जर काकाचा देहांतवास झाला नाही तर 2 कबरी आणि 1 चिता रचून ठेवलेलीच आहे. आपला प्रिय आप्पा. त्या अंकलला कसा मारायचा? ए बाबा, इल्लीगल है यार ते. पंजाबी काय को बोलता? पंजाबी ना, इल्लीगल इंग्लिश. याला मैं जेल आया, जेल में मेरा दिल आया. ए गप बसतो का? क्या चोर है रे तुम लोग? वन्स अ चोर ऑलवेज चोर ना. याचं ऑफ बटन शोधा ना प्लीज. मुद्दामून मारतात त्यांना, पण 2 जाऊन मारून ये. आता एक नियोजन करा आणि काका स्वर्गवासी कसे होतील याचे प्रयोजन करा. आपला कृपाभिलाषी आप्पा. ये डॉन है कि स्कूल में सिखाता है? कितना ऐसा ऊपर वाला मराठी बोलता है. ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थ्यांची घरवापसी. मागील काही दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये तणाव सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात हल्ले वाढविले आहेत. दरम्यान आता या दोन्ही देशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंधू राबवले आहे. या अंतर्गत आज इराणमध्ये अडकलेल्या 110 विद्यार्थ्यांना विमानाने भारतात आणले आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे पहिले विमान गुरुवारी आर्मेनियातील एरेवन येथून निघून नवी दिल्लीत पोहोचले. तेहरान मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासाच्या सहकार्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतचे एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. सीमा प्रश्नी उच्चाधिकार समितीची पुनर्रचना.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या दाव्यासंदर्भात उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. यापूर्वी तज्ज्ञ साक्षीदार प्राध्यापक अविनाश कोल्हे, 2 समन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील व शंभूराजे देसाई यांची नेमणूक करण्यात आली होती. आता उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय झाला आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयाला 13 जुलैपर्यंत सुट्टी आहे. त्यामुळे शासनाच्या पातळीवर लवकरात लवकर बैठक होईल व पुढील दिशा ठरवली जाईल अशी अपेक्षा सीमावासियातून व्यक्त होत आहे. पक्षीशास्त्रज्ञ मारुती चित्तमपल्ली यांचे निधन. आपल्या पक्षीविषयक निरीक्षण आणि अभ्यासामधून दर्जेदार कृती निर्माण करणारे ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ आणि अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातील पक्षी जीवनाचा कोश उलगडणारे एक प्रगल्भ व्यक्तिमत्व अस्तंगत झाले आहे. वयाच्या 93व्या वर्षी अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांनी अखेरचा श्वास घेतला. 30 एप्रिल 2025 रोजी त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पदवी प्रदान करण्यात आली होती. त्यांना हा सर्वोच्च सन्मान लाभला होता. 4थ्या रेल्वे गेटवरील वाहतूक मार्गात बदल. रेल्वे विभागाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या 4थे रेल्वे गेट अंडरपासचे काम आता सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक आता अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थेसाठी जनतेने पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात याबद्दल माहिती दिली आहे. बेळगाव शहरातील अनगोळ येथील 4थ्या रेल्वे अंडरपासच्या कामाला सुरुवात होत आहे. सुमारे 1 वर्षभर हे काम चालणार आहे. या कामाच्या पूर्णत्वापर्यंत जनतेच्या सुविधेसाठी पुढील सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत याची नोंद घेण्यास सूचित करण्यात आले आहे. अनगोळ बेमकोकडून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी अनगोळकडून धर्मवीर संभाजी चौक, हरिमंदिर रोड, अनगोळ नाका, 3रे रेल्वे गेट ओव्हरब्रिज मार्गे खानापूर रस्त्याला जोडून पुढे जावे. तसेच खानापूर रोडकडून बेमको सर्कल मार्गे 4थ्या रेल्वे गेटद्वारे अनगोळकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी बेमको सर्कल पासून 3रे रेल्वे गेट ओव्हरब्रिज तसेच अनगोळ नाका, हरिमंदिर रोड मार्गे पुढील प्रवास करावा असे कळविण्यात आले आहे. शहर पोलिसांना सहकार्य करावे अशी विनंती पोलीस आयुक्तांनी केली आहे. मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे भारताचा नायगरा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोकाक धबधब्याला नवसंजीवनी मिळाली आहे. धो-धो कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना आता खुणावत आहे. गोकाक धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने कोसळत असून हा धबधबा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. घटप्रभा नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने पाणी 170 फूट उंचीवरून कोसळत आहे. पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य पाहण्यासाठी नागरिकांची नेहमीच गर्दी होत असते. गोकाक धबधबा बेळगाव जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. या ठिकाणी कर्नाटकासह महाराष्ट्र आणि गोव्यातून देखील पर्यटक मोठी गर्दी करीत येऊ लागले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक 19 ऑक्टोबरला. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यातील सर्वात मोठ्या बँकेपैकी एक असून नफा मिळवणाऱ्या ग्रामीण वित्त संस्थांपैकी एक आहे. सध्या बँकेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. या मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक येत्या रविवार दिनांक 19 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती KMFचे अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी बुधवारी दिली. ते पुढे म्हणाले की बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही ऑक्टोबरमध्ये होत आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी बेळगावच्या प्रांताधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून रविवार असल्याने हीच तारीख निवडणुकीसाठी निश्चित केली जाणार आहे. बेळगाव कोल्हापूर मार्गावरील बसेसची संख्या वाढविली. कर्नाटकातील आंतरभागात बसेसची मागणी काही अंशी कमी झाल्याने आता बेळगाव कोल्हापूर मार्गावर बसेसची संख्या वाढविण्यात आली आहे. प्रचंड मागणी असून देखील गेले 3 वर्षापासून महाराष्ट्रातील मार्गावर परिवहन मंडळाने आपल्या बसेसच्या फेऱ्या कमी केल्या होत्या. पण आता टप्प्याटप्प्याने या फेऱ्या पुन्हा एकदा वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे. बेळगाव विभागातून 3 वर्षापूर्वी 92 बसेस कोल्हापूर मार्गे महाराष्ट्रात धावत होत्या. त्यांची संख्या काहीशी घटली होती. मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे. गोव्याला आता तीर्थक्षेत्राचे स्थान लाभणार.
गोवा पर्यटन खात्याने राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला नवसंजीवनी देण्यासाठी एकादशा तीर्थयात्रा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील 11 प्रमुख मंदिरांना एका सुसंगत प्रवास मार्गात एकत्रित करणाऱ्या या यात्रेला आकार देण्यासाठी पर्यटन विभागाने योजना आखली आहे. पर्यटन संचालक केदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत GTDC विभागाचे विपणन विभाग व हॉटेल विभागाचे उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर, सहाय्यक पर्यटन संचालक जयेश काणकोणकर तसेच संबंधित 11 मंदिर समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीची सुरुवात एकादशा तीर्थयात्रेची संकल्पना आणि नियोजन करणाऱ्या सविस्तर सादरीकरणाने झाली. यात दररोज 4 मंदिरांना भेट देत एकूण 3 दिवसांच्या आध्यात्मिक अनुभवाचा आराखडा मांडण्यात आला. यामध्ये गोव्यातील मंगेशीसह प्रमुख मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे. रोटरी युथ ओरिएंटेशन कार्यक्रमाला प्रारंभ. रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने आयोजित रोटरी युथ ओरिएंटेशन प्रोग्राम या उपक्रमाला गुरुवारी प्रारंभ करण्यात आला. त्यानिमित्ताने कॅम्प येथील BK मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना संवाद आणि संभाषण कौशल्य याविषयी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोद्दार होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या प्रार्थना आणि स्वागतगीताने झाली. टोस्ट मास्टर्स क्लबचे संस्थापक डॉक्टर कमलाकर आचरेकर यांच्या संयोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्लबचे अध्यक्ष मुरली यांनी उपक्रमाबद्दल माहिती दिली. व्यासपीठावर रोटरी क्लबचे पदाधिकारी सुहास चांडक, डॉक्टर मनीषा हेरेकर, अक्षय कुलकर्णी, गरिमा कुलकर्णी आदी उपस्थित होते. BK मॉडेल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.